पंचायत समिति के सभापति एवं उपसभापति पद के लिए बुधवार को चुनाव संपन्न हुआ। सभापति और उपसभापति पद के लिए गठबंधन की ओर से हरीश केनी और प्रमिला पाटिल ने अपना नामांकन पत्र भरा था। हालांकि किसी और ने नामांकन पत्र न भरने के कारण सभापति पद पर हरीश केनी और उपसभापति पद पर प्रमिला पाटिल की निर्विरोध रूप से नियुक्ति की गई। जहां नवनिर्वाचित सभापति और उपसभापति को शुभकामनाएं देने के लिए विधायक विवेक पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबन दादा पाटिल, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण गरत, शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, गजानन माली, प्रमोद भगत, प्रकाश जितेकर, आरडीसी बैंक के संचालक चंद्रशेठ गरत, पंचायत समिति के पूर्व उपसभापति देवीदास पाटिल आदि गणमान्यों सहित पंचायत समिति सदस्य एवं गठबंधन के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने अपनी खुशी जाहिर करते हुए कहा कि जिस विश्वास से जनता ने हमें जीत दिलाई है, उस विश्वास को पंचायत समिति के माध्यम से विकास कार्य करके पूरा करेंगे। कामगार पक्ष शिवसेना या महायुतीला जनतेने चांगल्या प्रकारचा कौल आपण दिलेला निवडणुकीमध्येच आपण पाहिलेला आहे आणि ह्या तालुक्यामध्ये फक्त शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आरपीआय हेच लोकांसाठी काम करत असतं हे दाखवून दिलेलं आहे। त्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही हे सारे प्रश्न सोडवत असतो आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी 80% यश हे जनतेने दिलेलं आहे। आता काही पडले तरी सांगतात का आम्ही आमची वाढली ताकद वाढली काय त्या विषयात आम्ही जाणार नाही, पण या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवलो, आम्ही जिंकलो आणि आज सभापती उपसभापतीची निवडणूक देखील आमचे दोन्ही सभापती आणि उपसभापती दोघेही बिनविरोध निवडून आलेले आहेत। हे आमच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी सभापती म्हणून हरीश केनी आणि उपसभापती म्हणून प्रमिला पाटिल हे आमचे दोन्ही तरुण सहकारी या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती उपसभापती झालेले आहेत। आमचे सर्व सदस्य त्यांच्या पाठीमागे आहोत। आम्ही शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आरपीआय आणि भाजपची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे। आतापर्यंत पंचायत समितीचा कारभार अतिशय चांगला केलेला आहे। नुकताच झालेल्या राज्य सरकारची पीआरसी कमिटी आलेली होती रायगड जिल्ह्यामध्ये, तेव्हा देखील आमच्या विरोधकांनी अनेक वावडे आदल्या दिवशी उठवलेल्या होत्या, पण मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो का पीआरसीने पनवेल पंचायत समितीचा कारभार हा अतिशय चांगला चाललेला आहे। हा पीआरसीने सर्टिफिकेट आम्हाला दिलेला आहे, हे आमच्या कामाची खऱ्या अर्थाने पोचपावती आहे आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं चांगलं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे सभापती, आमच्या उपसभापती आणि आमचे सर्व निवडून आलेले पंचायत समितीचे सदस्य हे चांगलं काम करतील आणि जास्तीत जास्त चांगल्या योजना सर्वसामान्य जनतेसमोर नेतील आणि पुन्हा एकदा आमच्या युतीची ताकद जी आज आम्ही 80%वर पोहोचलेले आहोत, पण पुढच्या निवडणुकीमध्ये ते 100% पोहोचवल्याशिवाय ठेवणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटत आहे। इस दौरान नवनिर्वाचित सभापति एवं उपसभापति ने भी अपनी खुशी जाहिर की। आदरणीय आमदार साहेब, आमचे नेते जिल्हा चिटणीस बालाराम पाटील साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबन पाटील साहेब, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड साहेब आणि माझे सर्व कार्यकर्ते, माझे सर्व सहकारी माझी बिनविरोध निवड केली। खरोखरच आनंदाचा आज वाटतो आणि मी ज्या माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास मी सार्थ करीन। त्या माझ्या तालुक्यातील गोरगरीब जनतेचे मी कामे करीन। प्रत्येक क्षेत्रामध्ये कृषी असो, समाज कल्याण असो, बांधकाम असो, अन्य क्षेत्रामध्ये जे बांधकाम वगैरे दळणवळणाच्यामध्ये मी खूप प्रामाणिकपणे काम करीन। कारण गेले आमचे आदरणीय नेते बालाराम पाटील साहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना आणि शिक्षण व आरोग्य संवर्धन असताना त्यांनी एक प्रामाणिकपणे कामं केली। प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात अशी कामं केली की आपल्या जर खुर्चीचा एक मान ठेवून कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग न ठेवता एक प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांच्याच मार्गानुसार मी काम केल्यामुळं मला त्यांच्याकडे चांगला अनुभव आलेला, त्याप्रमाणे मी या तालुक्यात काम करणार आहे। सर्वप्रथम मी महायुतीच्या नेत्यांचे व मतदारांचे तसेच माझ्या आजोबांचे, सासऱ्यांचे व वडिलांचे आभार मानतो। आज माझ्यावर उपसभापती पदाची जी जबाबदारी आपण सर्वांनी टाकली आहे त्या पदाचा मी चांगला वापर व जनतेच्या कामासाठी जास्तीत जास्त सेवा करीन। जीत के बाद कार्यकर्ताओं ने जल्लोष मनाया।